मित्रांनो, खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी हेक्टरी जवळपास 5,000 रुपये म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेत जवळपास 10,000 रुपये देण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आलेला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना आता अनुदान मिळणार आहे. 5,000 रुपये हेक्टरी म्हणजे 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे. यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतोल स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खरीप हंगाम 2023ला जे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी होते त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत जवळपास 5,000 रुपये म्हणजे 2 हेक्टरला 10,000पर्यंतची मदत मिळणार आहे. तर यामध्ये पात्रता काय असणार आहे? तर पात्रता असणार आहे खरीप 2023मध्ये जवळपास मित्रांनो, यासाठी पात्रता बघायची झाली तर पात्रता आहे ज्या शेतकऱ्यांनी 2023ला कापूस सोयाबीन अनुदान म्हणजे कापूस सोयाबीनचं पीक घेतलं होतं ते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत. त्यातसुद्धा एक हे आहे मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती आणि ई पीक पाहणी केल्यानंतर त्यांची ई पीक पाहणी पोर्टलवर जी नोंद आहे कापूस सोयाबीनची ते सुद्धा पात्र असणार आहेत. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलीच नव्हती तरीसुद्धा त्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन कापूस पिकाची नोंद आहे. तर या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती आणि सातबाऱ्यावर सुद्धा नोंद आहे त्यांनी लागलीच तलाठ्याकडे आपली भेट द्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुमची ई पीक पाहणी असणं 2023 खरीप हंगामात ई पीक पाहणी असणं आवश्यक आहे. ती जरी नसेल तरीसुद्धा तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या जे सोयाबीन कापूस पिकाची नोंद आहे ती असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, जवळपास जे चंद्रपूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनपट्टीधारक शेतकरी भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. त्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या सातबाऱ्यावर जर ही नोंदी असतील तर त्यांनी आपला सातबारा घ्यायचा आहे आणि तलाठ्याकडे जायचं आहे, त्यांना भेट द्यायची आहे. तर जवळपास बघायचं झालं तर काय करावं लागेल, तर याच्यासाठी ई पीक पाहणी 2023ची नोंद असणे आवश्यक आहे. ती आहे की नाही ते बघावे लागणार आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नव्हती पण सातबारावर कापूस सोयाबीनची नोंद आहे अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे जायचं आहे आणि भेट द्यायची आहे. मी आता सांगितलं की वनपट्टीधारक शेतकरी जे आहेत जसं की चंद्रपूर जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांनीसुद्धा तलाठ्याकडे जायचं आहे, आपले नाव द्यायचं आहे, आपली नोंदी द्यायची आहेत, आपले जे डॉक्युमेंट आहेत ते द्यायचे आहे. त्यानंतर तलाठी काय करणार, एक यादी तयार करणार आहे आणि यादी तयार केल्यानंतर तो वर पाठवणार आहे ती यादी आणि ती वर पाठवल्यानंतर तुमचं त्या अनुदानाच्या लिस्टमध्ये नाव येणार, तुम्हाला KYC वगैरे करावी लागणार. त्यानंतर तुम्हाला ही रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. अद्यापही टाईम गेलेला नाही. 2024च्या जे कापूस सोयाबीनचं अनुदान आहे त्याच्यापासून जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी 2023च्या कापूस सोयाबीनपासून वंचित राहू नये. त्यांनी आपली कागदपत्र वगैरे गोळा करायची आहे, तलाठ्याला भेट द्यायची. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.